श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज दिनांक आहे 22 ऑगस्ट आणि वार आहे गुरुवार. या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी. श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज आलेली आहे. तर श्रावण महिना हा पूर्ण भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि भगवान शिवशंकरांचे लाडके पुत्र म्हणजे गणेश, तर आज त्यांची चतुर्थी तिथी आहे. संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी. तर संकट दूर करण्यासाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आणि आपल्या मुलांचे भवितव्य चांगले होण्यासाठी प्रत्येक आई ह्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असते आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करते. यामुळे काय होते की आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर ते गणपती बाप्पा पूर्ण करतात. तर चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा येते. म्हणजे एक संकष्टी चतुर्थी असते आणि एक विनायक चतुर्थी असते. तर ही जी चतुर्थी आहे तर ती श्रावण महिन्यात आल्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व हे अधिक सांगितलं गेलेलं आहे. या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये असतात आणि ह्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करतो आणि त्याचबरोबर काही व्रत करून उपाय करतो तर त्याचे फळ देखील आपल्याला हे पूर्णपणे प्राप्त होते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. संध्याकाळी जर आपण कापूरसोबत ही एक वस्तू जाळली तर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतो, नकारात्मकता असते, संकट असतात, अडचणी असतात, काही दोष घराला लागलेले असतात, तर ते सर्व दोष हे दूर होऊन जातात आणि त्याचबरोबर 7 पिढ्यांची दारिद्र्य ही सुद्धा नष्ट होऊन जाते. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर, संध्याकाळी 6च्या नंतर 7:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जर तुम्हाला शक्य झालं तर या वेळेमध्येच करायचा आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. परंतु जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला ह्या वेळेमध्ये करण्याचा करायचा आहे, जेणेकरून ही जी वेळ असते ना ती घरामध्ये आपल्या लक्ष्मी येण्याची वेळ असते. सकारात्मक ऊर्जा त्या वेळेमध्ये प्रवाहित होत असते आणि ह्या सकारात्मक ऊर्जेत जेव्हा प्रभावित होते त्यावेळेस जर आपण हा उपाय केला तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात. संध्याकाळी जर आपण लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये काही उपाय जर केले तर आपल्या घरामधील इडापिडा, नकारात्मकता, जे काही दोष आपल्या घराला लागलेले आहेत आणि घरातील दारिद्र्य, गरिबी ही घरातून बाहेर निघून जातात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होते. म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील किंवा कुटुंबामध्ये सतत वादविवाह, कलह होत असेल, यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल तर हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावशाली आहे. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील मुलांची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते. आपली मुलं जी आहेत तर ती वारंवार आजारी पडत असतील, त्यांचे कामं जी आहेत तर ती व्यवस्थित करू शकत नसतील, मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नसेल, मुलांच्या कोणत्याही इच्छा ह्या पूर्ण होत नसतील, तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, आपल्या पतीची प्रगती होत नसेल किंवा मग आपल्या घरात आलेला पैसा हा टिकून राहत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तर असा हा एक उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील. हा उपाय जर आज संध्याकाळी तुम्ही केला तर आपल्या घरावर येणारी संकट, विघ्न जे आहेत तर ती नक्कीच दूर होऊन जातील. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने ते सर्व विघ्न हे दूर होऊन जातील. आता पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे. त्यामध्ये तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा मग कापूर जाळण्यासाठी जे भांडे वापरतात ते घेतलं तरी चालेल. त्यानंतर या भांड्यामध्ये आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. तुमच्याकडे जर अख्खी खोबऱ्याची वाटी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता.
किंवा तुम्ही थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। तर भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर असेल तो घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 2 लवंग घ्यायच्या आहेत। लवंग घेताना तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत, पुढे फुले असणारे घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्या 2 लवंगा देखील तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायचे आहे। हा उपाय जो आहे तर तो आपल्याला देवघरासमोर करायचा आहे। त्यामुळे तुम्हाला देवघरासमोर पहिल्यांदा अगोदर दिवा आणि धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुळशीपाशी सुद्धा एक दिवा हा लावायचा आहे। आता पहा, उपाय करत असताना तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि देवघरासमोरच बसायचं आहे। आता पहा, हे कापराचं भांड तुम्ही तुमच्या समोर घेऊन बसायचं आहे। त्यामध्ये एक खोबऱ्याची वाटी तुम्हाला टाकायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीवर तुम्हाला 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि ज्या काही आपण कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्यातली एक कापराची वडी त्यावरती ठेवायची आहे आणि ते भांड प्रज्वलित करायचं आहे। तर हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या अतिशय प्रभावशाली मंत्राचा उच्चारण करायचा आहे। तर मंत्र असा आहे की ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः। तर असे या मंत्राचा जप करत तुम्हाला ह्या 5 ज्या काही कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत तर त्या ह्या खोबऱ्यावर ठेवून तुम्हाला जाळायच्या आहेत। कापराची वडी अगोदर ठेवायची आहे, ती जळत येत आहे तोपर्यंत दुसरी ठेवायची आहे, परंतु हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला कंटिन्यू म्हणायचा आहे। जोपर्यंत कापूर हा त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे। हा गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे। हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील, नकारात्मकता असतील, पितृदोष असतील, काही दारिद्र्य आहे, संकट आहेत, हे सर्व नष्ट होऊन जातील। दारिद्र्य आणि गरिबी घरातून बाहेर निघून जाईल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। आता ह्या कापराच्या वड्या सगळ्या जळून झाल्यानंतर जो खोबऱ्याचा तुकडा उडेल तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे। कारण हा जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर यावरती आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ती शोषून घेतलेली असते, त्यामुळे तो खोबऱ्याचा तुकडा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे। त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे। तर पहा, तुमच्याकडे पैशांच्या अडचणी आहेत, म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा हा येत नाही किंवा आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही। तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहे आणि पैशासंबंधित सर्व कामे तुमचे अडकून राहत आहेत, तर तुम्हाला आज संध्याकाळी अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत। त्या दोनही वस्तू तुम्हाला हातात घेऊन गणपती बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे। आता ही हिरवी वेलची आणि 2 लवंगा तुमच्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला श्रीम या मंत्राचा 21 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे। यानंतर हे जे वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत। यानंतर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या किंवा ज्या काही तुमच्याकडे कापूर असेल तर त्या 5 वड्या तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे अभिमंत्रित केलेल्या लवंग आणि वेलची ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत। ह्या वस्तू प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला देवघरापासून उठायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये ह्या वस्तू फिरवायच्या आहेत। यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये जी दारिद्र्य आहे, गरिबी आहे, अलक्ष्मी जी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल आणि घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल। तर असा हा एक उपाय तुम्ही घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी करायचा आहे। दोन्ही उपाय अतिशय प्रभावशाली आहेत आणि हे दोन्ही उपाय जर तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला जर केले तर तुमचे कोणत्याही प्रकारचे संकट, अडचणी, दोष, नकारात्मकता या सर्व गोष्टी राहणार नाही। त्याचबरोबर नवरा बायकोंचं नेहमी भांडण होत आहे, एकमेकांशी पटत नाही, एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नसतील, सकाळ संध्याकाळ दुपार सारखे भांडण होत असतील आणि यामुळे याचा परिणाम कुटुंबावर होत असेल किंवा कुटुंबातील मुलांवरती होत असेल तर तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांनी मिळून हे व्रत करायला सुरुवात करायची आहे। संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये येते, त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला 2 लवंगा आणि 2 वेलची आणि 2 कापराच्या वड्या ह्या टाकून आपले जे काही गणपती बाप्पांची आरती आहे तर ती करायची आहे। गणपती बाप्पांना तुमच्या विवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। हा उपाय एकदा तुम्ही करून पहा। हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या ज्या काही भांडण तंडे आहेत तर ते नक्कीच दूर होऊन जातील आणि तुमच्या घराची प्रगती होईल। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।